गेले 2 दिवस वक्फ दुरुस्ती विधेयकाची जितकी चर्चा देशात सुरू आहे तितकी चर्चा इंडिया आघाडीत असलेल्या ठाकरेंच्या भूमिकेची राज्यात सुरू आहे। लोकसभेत ठाकरेंच्या खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं। त्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं टीकेची झोड उठवली। या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेतलं ठाकरेंचं एक वाक्य नंतरही जास्त ट्रेंड झालं। ते वाक्य होतं, कहना क्या चाहते हो। हा नेमका काय प्रकार आहे पाहूयात। जिनांना सुद्धा लाज वाटते असेल की अरे आपल्याला नाही जे करता आलं ते यांनी केलं, भाजपने करून दाखवलं। उनको ये समझ में नहीं आ रहा है कि वो शिवसेना के नेता है कि कांग्रेस पक्ष के नेता है। तो मुझे ऐसा लगता है कि वो काफ़ी कंफ्यूज है। हा भ्रष्टाचार आहे। आम्ही या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मतदान केलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे उद्धव ठाकरेंनी सोडलेले आहेत। वक्फ सुधारणा विधेयकामुळे सगळ्यात मोठी गोची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची झालेली दिसते। त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली। त्यांनी भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। मुस्लिमांचं लांगुल चालन करण्याच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी भाजपला मोहम्मद अली जिनांच्या पंक्तीत आणून बसवलं। सुधारणा काल तरी करायला पाहिजे होत्या। बरं, त्याच्यामध्ये साधारणतः एकूण जे काही चित्र चाललं होतं म्हणजे प्रतिपक्ष, विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष काय असेल ते, पण त्या ज्या काही सूचना होत्या त्यांना तुम्ही असं केलं होतं की तुम्ही मुस्लिम धार्जिणे आहात आणि हे हिंदू धार्जिणे आहेत आणि हे स्वतः जेवढं मुसलमानांचं लांगुल चालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनांना सुद्धा लाज वाटली असेल की अरे आपल्याला नाही जे करता आलं ते यांनी केलं, भाजपने करून दाखवलं। राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, राहुल गांधींच्या सोबत राहिल्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते, वारंवार जिनांची आठवण येते। हे दुर्दैव आहे। गरीब मुसलमानों की बहुत चिंता हो रही है। अचानक इतनी चिंता हो रही है कि मुझे डर लगने लगा है, और मुसलमान भी डरे, हिंदू भी डरे कि इतनी चिंता गरीब मुसलमानों की क्यों हो रही है। मुसलमानों की इतनी चिंता बैरिस्टर जिना भी नहीं करते थे। बैरिस्टर मोहम्मद अली जिना ने भी कभी इतनी चिंता मुसलमानों की नहीं की थी। वो आप कल से कर रहे हो। एकीकडे हे विधेयक मुस्लिमांसाठी चांगलंय म्हणून भाजप मुस्लिम धार्जिणे आहेत असं त्यांना सांगायचं होतं, तर दुसरीकडे विधेयकाच्या विरोधात आपल्या खासदारांनी केलेलं मतदान जस्टिफाय करायचं होतं। उद्धव ठाकरेंच्या याच द्विधा मनस्थितीवरून, कन्फ्युजनवरून भाजप नेत्यांनी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला। उनको स्पष्टता, खुद में भी स्पष्टता नहीं है कि उनने किसके साथ जाना चाहिए। उनने हिंदुत्व के साथ जाना चाहिए कि उनने और कोई दूसरे के साथ जाना चाहिए। वक्फ बोर्ड के जो पुराने कायदे उसके साथ जाना चाहिए। उनको खुद ये नहीं समझ में आ रहा है कि वो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जी के साथ के विचारों के साथ जाना चाहिए कि राहुल गांधी के विचार सरणी के साथ उन्हें जाना चाहिए। उनको ये समझ में नहीं आ रहा है कि वो शिवसेना के नेता है कि कांग्रेस पक्ष के नेता है। तो मुझे ऐसा लगता है कि वो काफ़ी कंफ्यूज है। तिकडे राज्यसभेत बोलताना संजय राऊतांनी देखील भाजपचं हिंदुत्व वेगळी असल्याचा आरोप करताना भाषण ठोकलं। राऊतांच्या भाषणावर हसू आवरणं उपराष्ट्रपतींना देखील अशक्य होतं। गरीब मुसलमानों की बहुत चिंता हो रही है। अचानक इतनी चिंता हो रही है कि मुझे डर लगने लगा है, और मुसलमान भी डरे, हिंदू भी डरे कि इतनी चिंता गरीब मुसलमानों की क्यों हो रही है। मुसलमानों की इतनी चिंता बैरिस्टर जिना भी नहीं करते थे। बैरिस्टर मोहम्मद अली जिना ने भी कभी इतनी चिंता मुसलमानों की नहीं की थी। वो आप कल से कर रहे हो। मुझे तो लगा कि बैरिस्टर जिना का कब्र से आत्मा उठकर अपने शरीर में घुस गया। संजय राऊतांवर दंगल भडकवण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली। तर ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला अर्थ नाही असा सूर श्रीकांत शिंदेंनी लावला। अडाणीपणाचा ते आव आणतायत आणि दोन धर्मियांमध्ये, हिंदू मुस्लिम
या धर्मियांमध्ये दंगे निर्माण व्हावे, आपसामध्ये भांडणं करावी या हेतूने अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत. ज्या बिलामध्ये जमिनी विकण्याच्या, मशिदी आणि ह्या जमिनी विकण्याचा कुठल्याही प्रकारचा अंतर्भाव नसताना अशा बातम्या समाजामध्ये पसरवून दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून माझं राज्य शासनाला विनंती आहे की संजय राऊत यांना दंगल भडकवण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावरती खोट्या बातम्या पसरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. महाराष्ट्र भाजपनं उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. हिंदू विरोधी अजेंड्याला देऊन साथ, उबाठाने कायमच केला हिंदूंचा विश्वासघात या शब्दात भाजपनं निशाणा साधला. मात्र ठाकरेंच्या नेत्यांनी विधेयक विरोधी भूमिकेचं समर्थन केलं. एकीकडे शिवसेनेने हिंदुत्वात सोडला का असं म्हणायचं आणि सगळं पहिलं नेमकं तुमचीच भूमिका काय हा प्रश्न येतो. शिवसेनेने या विधेयकाच्या आडून केंद्राच्या सरकारला जी वक्फच्या अखत्यारीत असलेली जमीन ही पूर्णपणे स्वतःच्या अखत्यारीत आणायची. ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये अदानीला मोठ्या प्रमाणावर जमिनी दिल्या गेल्या, येणार काळात अशा पद्धतीने या जमिनीचा सौदा करायचा अशा प्रकारची मानसिकता पूर्णपणे सरकारची दिसते. मुसलमानों की मस्जिद के बाहर, जबकि मंदिर भर जाने के बाद बाहर पूजा करने लोग खड़े हो सकते हैं, लेकिन मस्जिद भर जाने के बाद बाहर नमाज नहीं पढ़ेंगे तो पासपोर्ट कैंसिल होगा. मुसलमानों को 2 नंबर का शहरी बनाना, इस देश को हिंदू राष्ट्र बनाने का जो इनका कदम आगे है वो मुसलमानों के साथ में सरासर नाइंसाफी इनकी हो रही है. लेकिन हम बहुत ही जबरदस्त तरीके से बोलते हैं, हम इस बिल का विरोध कर रहे हैं, करते रहेंगे. भाजपचे नितेश राणे असोत की शिंदेंच्या शिवसेनेचे नेते, सर्वांनी ही संधी साधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. नेहमी पक्षप्रमुखांनी आपल्या लोकांवर प्रेम केलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवलं पाहिजे. म्हणून एवढी लोक एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेले. एखादा मरणाच्या दारावर असताना त्याच्या मदतीसाठी तो हेलिकॉप्टर घेऊन येतो आणि त्याला एअरलिफ्ट करतो आणि त्याचे प्राण वाचवतो. त्या प्राणाची किंमत आहे, तिथं पैशाची किंमत नसते. वक्फ विधेयकामुळे सर्वात जास्त अडचण उबाठा शिवसेनेच्या खासदारांची झाली. उद्धव ठाकरेंसमोरही मोठा पेच निर्माण झाला. बाळासाहेबांनी घडवलेल्या शिवसेनेकडे कायम कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून बघितलं गेलंय. ही ओळख सुद्धा जपायची आणि मवियासोबत गेल्यामुळे मुस्लिम मतांसाठी धर्मनिरपेक्ष भूमिका घ्यायची अशी तारेवरची कसरत उद्धव ठाकरेंना सध्या करावी लागतेय. त्यावर तोड सापडत नाही तोवर शिंदे काय, राणे काय किंवा भाजप काय, सगळेजण एकच प्रश्न विचारत राहतील. अरे कहना क्या चाहता है वही तुम्हें कहता हूं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.